हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यांसाठी टिकाऊ वाटण कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहूयात। वाटण बनवत असताना इथे आपण अजिबात पाण्याचा वापर करत नाही, त्यामुळे हे वाटण फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये 7 ते 8 दिवस चांगले राहते आणि फ्रीजच्या बाहेर देखील 2 ते 3 दिवस चांगले राहते। हे वाटण वापरून आपण अनेक भाज्या बनवू शकतो। अशा प्रकारचं वाटण जर बनवून ठेवलेलं असेल तर स्वयंपाकाचा वेळ पण पटकन असतो। चला तर अशा प्रकारे टिकाऊ वाटण कसं बनवायचं ते पाहूयात। वाटण बनवण्यासाठी 4 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, खोबरे खिसून घेतलेले आहे, कोथिंबीर, 2 चमचे धने, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा जिरी, चवीप्रमाणे मीठ, 2 इंच दालचिनीचा तुकडा, 10 ते 12 लवंग, 10 ते 12 काळी मिरी, 1 खडे मसाले, त्यानंतर 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। वाटण बनवण्यासाठी प्रथम सर्व जिन्नस भाजून घेऊयात। तर पॅनमध्ये 2 चमचे धने घेतलेले आहेत, त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ, तर इथे पॉलिश न केलेले तीळ वापरायचे आहेत, त्यानंतर 1 चमचा जिरी घेतलेली आहे, 2 इंच दालचिनीचा तुकडा, 10 ते 12 लवंग आणि 10 ते 12 काळ्या मिरी घेतलेल्या आहेत। प्रथमे 2 मिनिट आपण अशाच प्रकारे मीडियम गॅसवरती भाजून घेणार आहोत। जास्त करपू द्यायचे नाहीत, जास्त करपले तर वाटणची टेस्ट पूर्णपणे बदलते। तर अशा प्रकारे सतत हलवत हे छान असं भाजून घ्यायचं आहे। हे तीळ तडतड उडले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे भाजून झालेलं आहे। एका ताटामध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात। त्यानंतर ह्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। तर खोबरं तुम्ही अशा प्रकारे किसून घेऊ शकता किंवा उभे काप करून घेतले तरी पण चालेल। इथे खोबरे किसून घेतल्यामुळे इथे तेल वापरायची अजिबात गरज नाही। तर अशा प्रकारे हे लालसर रंगावरती संपूर्ण खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। लालसर रंगावरती खोबरं भाजून घेतल्यामुळे वाटणमध्ये त्याची टेस्ट खूपच छान येते आणि भाजी पण खूपच छान बनते। त्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। अद्रक आणि लसूण थोडासा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण हे तेलामध्ये भाजून घेणार आहोत। तर अशा प्रकारे त्याचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर यामध्ये 4 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, ॲड करूयात आणि या तेलामध्ये मिक्स करून घेऊयात। तर इथे आपल्याला कांदे एकदम लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत। कांदे, लसूण आणि अद्रक छान अशा प्रकारे तळून घेतलं की वाटण छान बनतं आणि भाजीमध्ये त्याची टेस्ट पण खूपच छान येते। तर मीडियम गॅसवरतीच हे आपण भाजून घेणार आहोत, जास्त करपून पण द्यायचं नाही। करपलं तर भाजीचं टेस्ट पूर्णपणे बदलते आणि भाजी कडवट लागण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे सतत हलवत हे छान अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ब्राऊन रंग यायला सुरुवात झालेली आहे, इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपण वाटण बनवताना संपूर्ण पदार्थ भाजून घेतलेले आहेत। भाजून घेतल्यामुळे त्या पदार्थाची टेस्ट पण खूपच छान येते। अशा प्रकारे संपूर्ण साहित्य भाजून झालेलं आहे। हे संपूर्णपणे थंड करून घेऊयात। संपूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान अशा प्रकारे बारीक होईल। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम कोरडे जिन्नस घेऊयात। तर कोरडे जिन्नस प्रथम बारीक करून घ्यायचे, म्हणजे ते छान अशा प्रकारे वाटले जातात। 1 मिनिट फिरवल्यानंतर संपूर्ण कोरडे जिन्नस अशा प्रकारे बारीक झालेले आहेत। तर ह्याच्यामध्ये आपण इतर पदार्थ ॲड करूयात। तर इथे आपण खोबरं किसून घेतलेलं आहे, त्यामुळे हे असंच ॲड केलं तरी पण चालेल। खोबरे जर तुम्ही उभे काप करून घेतलेले असतील तर ते प्रथम बारीक करून घ्यायचे आहे, म्हणजे ते छान अशा प्रकारे बारीक होईल। त्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण, कांदा आणि अद्रक घेऊयात। हे पण संपूर्णपणे थंड झालेलं आहे। हे सर्व साहित्य पटकन बारीक व्हावं याच्यासाठी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घेऊयात आणि वाटणची टेस्ट भाजीमध्ये खूपच छान लागावी ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये खूप सारी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि पाण्याचा वापर अजिबात न करता अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे। हे थोडंसं जाडसरच राहिलेलं आहे, त्यासाठी ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करायचं आहे आणि हे छान अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। तेल टाकल्यामुळे हे वाटण जास्त दिवस टिकण्यासाठी मदतच होते। इथे आपण अजिबात पाण्याचा वापर करत नाही, त्यामुळे हे वाटण 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये छान अशा प्रकारे राहते। तर अशा प्रकारे आपलं वाटण बनवून तयार आहे। हे वाटण तुम्ही कोणतीही भाजी बनवताना व्हेज नॉनव्हेज वापरू शकता। तर अशा प्रकारे वाटणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।